नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर एक छोटंसं TLM बनवून तयार आहे। स्टँडर्ड 5मध्ये सगळ्यात पहिलं चॅप्टर आहे अवर सोलार सिस्टीम। त्यापैकी सोलर सिस्टीमचा हा छानसा माझ्या मुलाचा प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि त्यावरच मी तुम्हाला थोडक्यात इन शॉर्टमध्ये सोलार सिस्टीममध्ये प्लॅनेट्स असलेले ऑर्बिट, ॲस्टेरॉइडचा बेल्ट हे सगळं समजावून सांगणार आहे। तर बघा, तर मग सगळ्यात सुरुवातीला इथे कॉर्नरला सन काढलेला आहे, पण ॲक्च्युली सन कॉर्नरला नसून तो मिडलला असतो, आलं लक्षामध्ये। आणि सनपासून पहिल्याच ऑर्बिटमध्ये फिरत असतो मर्क्युरी, देन व्हीनस, देन अर्थ, देन मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून आणि प्लुटो, अगदी दूर असलेला डॉर्फ प्लॅनेट म्हणजे प्लुटो। सुरुवातीला 9 प्लॅनेट्स आहेत असं म्हटलं जायचं आणि आता 8च प्लॅनेट्स आहेत असं आपण गृहीत धरत असतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सूर्य हा काय आहे तर प्रचंड अग्नीचा गोळा आहे। हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेला प्रचंड असा अग्नीचा गोळा, त्याला आपण सूर्य म्हणत असतो। सूर्य हा सोलार सिस्टीममध्ये मिडलला असतो, पण एवढी मोठी सोलार सिस्टीम काढणं जमलं नसतं म्हणून त्याला कॉर्नरला घेतला आहे फक्त। आणि मग पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरणारा आहे मर्क्युरी। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ईच अँड एव्हरी प्लॅनेट, प्रत्येक जे आपण प्लॅनेट बघतो ते प्लॅनेट स्वतःभोवती रोटेट होत सूर्याभोवती रिव्हॉल्व होत असतात, पण त्यांची एक ठराविक अशी ऑर्बिट असते। तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये येतो मर्क्युरी नंतर येतो व्हीनस नंतर 3rd नंबरवर येते आपली अर्थ ही स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरत असते। अर्थला स्वतःभोवती फिरायला 24 आवर्स लागतात, दॅट इज द रोटेशन टाईम, आणि रिव्होल्यूशन टाईम इज 365 डेज, दॅट मीन्स 1 इयर। सूर्याभोवती पूर्ण एक मंडल पूर्ण करायला पृथ्वीला 1 वर्षाचा कालावधी लागतो। आणि ज्या पद्धतीने अर्थ ही स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरत असते, त्याच पद्धतीने मून हा देखील स्वतःभोवती फिरत पृथ्वीभोवती फिरत असतो। बट मून इज नॉट अ प्लॅनेट, दॅट इज अ सॅटेलाइट, दॅट इज नॅचरल सॅटेलाइट। चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे। नंतर बघा मार्स म्हणजेच मंगळ हा अर्थपासून पुढचा प्लॅनेट आणि सूर्यापासून 4th ऑर्बिटमध्ये असलेला मार्स आहे। तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इनर ऑर्बिट आणि आउटर ऑर्बिट बोललं जात असतं। तर सूर्याच्या पासून फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या 4th ऑर्बिटमध्ये असणारे जे प्लॅनेट्स आहेत त्यांना आपण इनर प्लॅनेट्स म्हणतो, आणि हे आउटर प्लॅनेट्स आहेत। मग ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून हे जे पुढले 4 आहेत ते सगळे आउटर ऑर्बिटमध्ये येतात। तर आउटर ऑर्बिटमध्ये असलेल्या सगळ्या प्लॅनेट्सला रिंग असते। इथे बघा आपण रिंग शो केलेली आहे। ज्युपिटर आहे, ज्युपिटर म्हणजे गुरु। आता इथे लक्षात घ्या की हा जो पांढरा बेल्ट दिसतोय तुम्हाला, दॅट इज ॲस्टेरॉइड्स, लघुग्रह म्हटले जातात यांना, आलं लक्षामध्ये। हे ॲस्टेरॉइड्सचा पूर्ण बेल्ट मार्स आणि ज्युपिटरच्या मध्यभागी येत असतो। ज्युपिटर हा सगळ्यात मोठा प्लॅनेट म्हटला जातो, तदनंतर सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून आणि प्लुटो, दॅट इज अ डॉर्फ प्लॅनेट। तर इन शॉर्ट ही आहे आपली सोलार सिस्टीम। कसा वाटला व्हिडिओ, कसं वाटलं TLM हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। भेटूया पुढल्या व्हिडिओत, बाय बाय।